नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज जे गाणं आणलं ते म्हातारपणाबद्दल जाण देणारे हे गीत आहे. म्हातारपणी काय काय होतं आणि म्हातारपण अंगात येऊ नये, शरीरास म्हातारपण येऊ नये, बुद्धीला म्हातारपण येऊ नये, त्यासाठी काय करायचं. तर गाईज, समजूया, आपण म्हातारपणाची जाण घेऊया. म्हातारपण हे प्रत्येक मनुष्याला येत असतो आणि येणार आहे आपल्याला सुद्धा. तर गाईज, या म्हातारपणापासून आपण कसं वाचू शकतो आणि शरीराला, बुद्धीला आणि अंतर्मनातल्या चुकीच्या गोष्टी जाऊन झालेल्या जखमांना आपण मलम देऊन कसं रिकवर करू शकतो याची जाण घेऊया या गीताद्वारे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ तो ईश्वर, तो अल्लाह, तो गॉड, याची थोडीशी आपण ओळख करून घेऊया. म्हणजे काय होईल, कुठल्याही गोष्टीची जेव्हा ओळख पटली जाते, ओळख समजली जाते, त्यावेळेला त्यासाठी मनामध्ये आदर, प्रेम निर्माण होत असतं. तर परमेश्वरासाठी, अल्लासाठी, गॉडसाठी आपण ते प्रेम जागं करूया आणि घेऊया त्याच्याकडून आपल्याला आरोग्य, समाधान, मनशांती, सद्विचाराकडे सतत राहणारी बुद्धी, ह्या गोष्टी आपण घ्यायच्या परमेश्वराकडून, अल्लाकडून, गॉडकडून. तर सर्वप्रथम आपण समजू परमेश्वर म्हणजे काय, अल्लाह म्हणजे काय, गॉड म्हणजे काय. परम ईश्वर, परम म्हणजे पवित्र, ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, आणि वर म्हणजे सगळ्यात वरचा, ज्याच्यावरती कोणी नाही. याच शब्दाला मुस्लिम समाजामध्ये नमाजीच्या वेळी नतमस्तक होऊन सुभान रब्बियल आला म्हणतात. याचा अर्थ संस्कृतमध्ये परम ईश्वर असा होतो. हे मुस्लिम समाजाच्या मशिदीमध्ये सजदा करताना हा शब्द परमेश्वर म्हणजे अरबीमध्ये सुभान रब्बियल आला, याला संस्कृतमध्ये परम ईश्वर म्हणतात. ते कसं आपण जाणून घेऊ. परम म्हणजे पवित्र, पवित्र म्हणजे पाक, पाक म्हणजे अरबीमध्ये सुभान म्हणतात. ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, याच शब्दाला अरबीमध्ये रब म्हणतात. शीख समाजामध्ये सुद्धा रब म्हणतात. आणि वर या शब्दाला अरबीमध्ये आला म्हणतात. आला म्हणजे उंच, च्यापेक्षा वरती कोणी नाही असा वर, सगळ्यात वरचा. तर हे वेदामध्ये जे गुण दिसतात परमेश्वराचे, हे 3 गुण आहेत. असे 99 गुण आहेत. त्या 99 गुणांना एकत्र केल्यानंतर एक नाव तयार होतं, ओम. त्यालाच अल्लाह म्हणतात. 99 गुण काय संस्कृतमध्ये? कृपाळू, दयाळू, प्रभू वगैरे. आणि यालाच अरबीमध्ये रहमान, रहीम, करीम आहे की नाही.
प्रभू म्हणजे कदीर. तर हे सेम असे 99 गुण आहेत. 99 गुण कशासाठी? जमीन आकाशाच्या दरम्यान आणि जमिनीखाली ज्या काही गोष्टीची निर्मिती झाली आहे त्या गोष्टीवर राज्य आणि शासन करण्यासाठी ज्या कुवतीचा जोर, ज्या ताकदीचा जोर लागतो ते 99 गुण आहेत. ते 99 गुण असतील ज्याच्यामध्ये तोच याच्यावर राज्य करू शकतो. ज्याच्याकडे नाही आहेत तो राज्य करू शकत नाही. तर ते गुण त्या परमेश्वराकडे, त्या निर्मात्याकडे ज्याने जमीन आकाशाची निर्मिती केली आहे त्याच्याकडे हे गुण आहेत. आणि हेच गुण तुम्हाला वेदामध्ये मिळेल, हेच गुण तुम्हाला कुराणामध्ये मिळेल आणि हेच गुण तुम्हाला एंजेलपासून झालेल्या बायबलमध्ये मिळेल. हो की नाही? तर गाईज आपण समजूया मनुष्य प्राण्याच्या निर्मितीला. आहे की नाही? सर्व काही निर्मिती केली आहे परमेश्वराने, अल्लाने, गॉडने. तर या निर्मितीला मध्ये सर्वात श्रेष्ठ जी निर्मिती आहे ती मनुष्य आणि यक्ष. यक्ष म्हणजे जीन, आर्मीमध्ये त्याला जीन म्हणतात. तर हे जे आहेत, ही दोन जी निर्मिती आहे याच्याकडून परमेश्वराला, अल्लाहला, गॉडला परीक्षा घ्यायची. कोणती परीक्षा? तुम्हाला 2 रूट दिले गेले आहेत. तुम्ही इच्छा करा, इच्छेनं निश्चय तयार होईल. निश्चय ठाम झाला की नीतीत पक्की होईल. नीती तयार होईल. नीती ज्या वेळेला पक्की होईल त्यावेळेला भाग्य तयार होईल. आणि तेच भाग्य प्रारब्धामधून तुमच्याकडे दैव म्हणून येईल. म्हणजे भाग्याचा रिझल्ट जो असतो त्याला दैव म्हणतात. आणि जो दैव तो आदेश असतो परमेश्वराचा. आणि जो आदेश त्यालाच आपण काय म्हणतो? निसर्ग, सिस्टम. असं केलं की असंच होणार. आहे की नाही? झाडं कापली, पर्यावरण बिघडणार. पर्यावरण काय होणार? बिघडणार. सिस्टम आहे. तर झाडं लावायची, पर्यावरणास ठीक ठेवायचं, म्हणजे आपल्या आरोग्यास धोका होत नाही. आहे की नाही? नेमकं काय होतं? धोका होत नाही म्हणजे काय होतं नेमकं? आरोग्यास धोका न होणे म्हणजे काय? शरीरात म्हातारपण घुसू नये. म्हातारपण ज्या वेळेला शरीराला पकडतं त्यावेळेला दुःख, वेदना, यातना, त्रास, सर्व निगेटिव्ह विचारांची जी स्थिती असते ते म्हातारपण असतं. म्हातारपणी बुद्धी कधीही सुविचाराकडे धाव घेत नाही. कारण सांगतो, म्हातारपण पकडण्याच्या आधी आपण जर चुकीच्या गोष्टी कानातून आणि डोळ्यातून अंतर्मनात टाकल्या, चुकीच्या गोष्टी, तर त्यावेळेला बुद्धी निकृष्ट बनते, अविचारी बनते, बुद्धिमांद्य बनते. आणि तीच बुद्धी म्हातारपणी भडकते. तर या वयात म्हातारपण येण्याच्या आधी आपण जर काळजी घेतली की चुकीच्या गोष्टी अंतर्मनात जाऊ नये, पापाच्या गोष्टी अंतर्मनात जाऊ नये, ज्यामुळं आपल्याला पुढं म्हणजे म्हातारपणी खूप त्रास होईल, याचा आत्तापासूनच आपण विचार केला पाहिजे. आणि विचार करून शरीराला, बुद्धीला, अंतर्मनाला आरोग्य दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता अंतर्मनाला आरोग्य कसं द्यायचं? डोळ्यामधून आणि कानामधून चुकीच्या गोष्टी आणि वाईट गोष्टी जाऊ नये. कोणतीही वाईट गोष्ट ही चुकीची गोष्ट आहे
मॅन प्रोग्रामच्या सेटिंगसाठी. ही सेटिंग परमेश्वराने तयार करून सोडून दिली आहे. चांगलं घ्या, नीती करा, इच्छा करा, इच्छाने निश्चय, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं आणि हे भाग्य प्रारब्धामधून येतं. तर आपल्यावर डिपेंड आहे, आपण स्वतःचं चांगलं करायचं का नाही हे आपल्या हातात आहे. जर आपल्याला चांगलं आपलं स्वतःचं करायचं असेल तर आपण चांगल्या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे. तर आपण आता गॉड या शब्दाला समजूया. गॉडचा अर्थ होतो पोसणारा. याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो देव, पोसणारा, गरज देणारा. बापाला सुद्धा गॉड म्हणतात ना. तर आणि आपण देव म्हणतो कुणालाही, जसं कोणी दिलं आपल्याला. देव म्हणजे देणारा आहे ना, गरज पोसणारा. एक गरज आपण म्हणत नाही का देवासारखा आला धावून, आहे की नाही, म्हणजे देणाऱ्यासारखा आला. परंतु प्रथम देणारा तो गॉड, जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण अंतर्मनाला होते, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. याकडे लक्ष का द्यायचं आपण समजून घेऊया. याकडे लक्ष दिल्यानंतर जो आकाशाच्या पलीकडे आहे, जो जमीन आकाशाचा निर्माण करता आहे, ज्याने सर्व निर्मिती केली आहे, तो सर्वस्वी आहे, त्याच्याकडे ध्यान दिल्यानंतर आपण त्या सेटिंगमध्ये उतरतो जी परमेश्वराने मनुष्य प्राण्यासाठी आणि यक्ष प्राण्यासाठी करून ठेवली आहे. आहे की नाही. मनुष्यामध्ये जात नाही, मनुष्य प्राण्यामध्ये जात नाही. अदर प्राण्यामध्ये जाती आहेत, पण मनुष्य आणि यक्ष प्राण्यामध्ये जात नाही आहे. तर काय आहे, मनुष्य प्राण्यामध्ये समाज आहे. पक्ष्याच्या, प्राण्याच्या, जनावरांच्या, माशांच्या ह्याच्यामध्ये अनेक जाती आहेत. परंतु मनुष्य आणि यक्ष याच्यामध्ये जाती नाहीत. याच्यामध्ये काय आहे, समाज आहे. या सर्व समाजाला मिळून एक जात तयार झाली आहे, ती आहे माणसाची जात. तर माणूस बनूया, माणसाप्रमाणे राहूया, आहे की नाही. आणि शरीराला, बुद्धीला आरोग्य देऊया, अंतर्मनाला आरोग्य देऊया. अंतर्मनात ज्या वेळेला चांगल्या गोष्टी उतरतील, आहे की नाही, चांगल्या गोष्टी ऐकत राहायचं, बघत राहायचं. याच्यामुळं काय होतं, त्या गोष्टी अंतर्मनात रुजतात आणि काय करतात, ज्या चुकीच्या गोष्टींनी आपल्या अंतर्मनावर जखम केल्या आहेत, त्या जखमेवर मलम देण्याचं कार्य कोण करतं, चांगल्या गोष्टी करतात. तर आपण चांगल्या गोष्टी घेऊन अंतर्मनात रुजवून आपल्या चुकीमुळे झालेल्या अंतर्मनावर ज्या जखमा झाल्यात त्याच्यावर आपण थोडंफार मलम घेऊ, परमेश्वराच्या ध्यानानं, स्मरणानं, आठवणीनं. कारण परमेश्वराच्या आठवणीनं, स्मरणानं, ध्यानानं हृदयाची स्पंदनं करेक्ट बीट्स देतात. त्यामुळं आरोग्य मिळतं, आहे की नाही. तर चला आपण आरोग्य घेऊया आणि इच्छा करूया सर्वांना आरोग्य लाभो, आहे की नाही. सर्वांच्या बुद्धीला, सर्वांच्या अंतर्मनापर्यंत, सर्वांच्या शरीराला आरोग्य मिळो, ही प्रार्थना करून आपण हे पुढचं ऐकूया. तर परमेश्वर, परम ईश्वर, वहीन. तर ईश हा शब्द जो आहे अतिशय महत्त्वाचा. यालाच अरबीमध्ये रब म्हणतात. यालाच इंग्लिशमध्ये शब्द मला अजून सापडलेला नाही आहे. असेल तर मी प्रयत्न करतो इंग्लिशमध्ये ईश याचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये
तो शब्द मला अजून सापडला नाही, तर मी प्रयत्न करून सांगेन तुम्हाला. तर अरबीमध्ये रब म्हणतात प्रत्येक जीवाच्या गरजेला देणाऱ्याला. ईश संस्कृतमध्ये हा शब्द आहे, याचा अर्थ प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. प्रत्येक जीवाच्या प्रत्येक गरजेला, चांगलं आणि वाईट, कुठली इच्छा करा, जो जैसा करेगा वैसा भरेगा, ते मिळत राहतं. चांगलंही मिळतं, वाईटही मिळतं. तर नीती काय करायची आपल्याला? चांगल्याची नीती करायची. चांगल्याच्या नीतीनं काय होतं? आरोग्य मिळतं बुद्धीला, अंतर्मनाला आणि शरीराला. तर चांगल्या गोष्टीला फॉलो करून आपल्या जीवनात चांगलं घ्यायचं, चांगले विचार करायचे. चांगल्या विचारानं शरीराला आरोग्य येण्यास सुरुवात होते, बुद्धीला बरं वाटतं. निगेटिव्ह थॉट्स ज्या वेळेला माणूस, चुकीचे विचार ज्या वेळेला करायला लागतो, कापडाला पिळल्यागत, कापड आपण पिळतो ना पाणी कंप्लीट निघेपर्यंत, त्या पद्धतीनं बुद्धीला सुद्धा ताणलं जातं, पिळलं जातं चुकीच्या विचारामुळे. आणि एवढं पिळलं जातं, कापड फाटावं तसं डोक्याची नस तुटावी आणि तो माणूस वेडा व्हावा, इथपर्यंत पिळलं जातं. त्यासाठी चुकीचं विचार अजिबात नाही, अजिबात करायचं नाही. जर केला तर काय होतं, आता मी सांगितलंच आहे की नाही. तर चांगल्या विचारानं चांगलं होत असतं, वाईट विचारानं वाईट होतं. थोडासा फरक आहे, एक चांगला विचार आणि एक वाईट विचार. ज्या वेळेला वर म्हणावं, वर मन म्हणजे काय? वर मन म्हणजे दोन बरगाड्याच्या मध्ये जो खड्डा आहे तिथं वर मनाची जागा आहे. आणि अंतर्मनाची जागा कुठं आहे? पाठीचा मणका आणि आतड्याच्या पाठीमागे, पाठीच्या मणक्याच्या पुढे आणि आतड्यांच्या पाठीमागे जी पोकळी आहे, जो रस्ता आहे, जो रूट आहे, तो मेंदूपर्यंत येतो आणि लहान मेंदूला जाऊन मिळतो. तर तो जो रूट आहे तिथं अंतर्मनाची जागा आहे, वर मनाची जागा दोन बरगाड्याच्या दरम्यान आहे आणि बुद्धी इथे. तर चार व्यक्ती वर मनावर शब्द टाकतात. हे वर मनावर शब्द टाकल्यानंतर चुकीची, जर ते शब्द चुकीचे असले, वाईट असले आणि त्याला आपण फॉलो केलं, तर ते विचार जो आहे, तो विचार जो आहे बुद्धीकडे जातो आणि बुद्धीमध्ये तो विचार तयार होतो. त्याच्यावर विचार करतो ना माणूस. एक गोष्ट मनावर आली, वर मनावर, आणि त्याच्यावर विचार करतो. आणि जो विचार केला आहे, बुद्धी जशी बनली आहे तीच अंतर्मनात उतरते. आणि ती काय करून जाते अंतर्मनात? वाईट आणि चुकीची गोष्ट असेल तर अंतर्मनावर अंधार टाकते. त्यामुळं नर्वसनेस, उदासपण, दुःख, वेदना, यातना, त्रास अंतर्मनापर्यंत सुरू होतं. तर या चुकीच्या गोष्टी अंतर्मनात रुजल्यामुळे याची जखम होते. तो अंधार काय करतो? जखम करतो. आणि तो अंधार आत्म्यावर पडल्यानंतर अंतर्मनावर जखम होते. ही जखम म्हणजे आपल्या आत्म्याची एक श्राप म्हणा, एक आह म्हणा, ती लागते शरीराला.
ह्याच्यामुळे काय होतं? उदासपण, दुःख, यातना, वेदना, त्रास अंतर्मनापासून माणसाला त्या स्थितीत घेऊन जाते, उदास. तर या गोष्टी का होतात? नजरेतून आणि कानातून चुकीच्या गोष्टी अंतर्मनापर्यंत पोचवल्यामुळे. तर गाईज, वाईटानं वाईट होतं ते असं होतं. ज्या वेळेला आपण चांगल्या गोष्टी पाहतो, चांगल्या गोष्टीला फॉलो करतो, वर मनावर ज्या वेळेला चांगल्या गोष्टी येतात त्याला आपण लगेच फॉलो करायचं. फॉलो केल्यानंतर काय होतं? त्याचा प्रकाश अंतर्मनावर पडतो. अंतर्मनावर पडल्यानंतर तो प्रकाश, चुकीच्या गोष्टी ज्या झाल्या त्याच्यावर तो प्रकाश पडून त्या जखमेवर, चुकीच्या गोष्टीमुळे ज्या जखमा अंतर्मनावर झाल्या त्याच्यावर प्रकाश पडून तो प्रकाश काय करतो? मलमाचं कार्य करतो. त्या जखमेवर मलम लावतो आणि त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं, समाधान वाटतं, सुख वाटतं, आनंद वाटतं. तर हे रहस्य आहे. तर चांगला आणि वाईट याच्यामधलं मी फरक तुम्हाला सांगितला. तर शरीराला, बुद्धीला आणि आत्म्याला आणि अंतर्मनाला कसं आरोग्यदायी ठेवायचं याची जाण आपण घेतलेली आहे. तर आता आपण वळूया गाण्याकडे. याच्यामध्ये आपण काय करतो? हे गाणं ऐकताना आपण काय करायचं? लक्ष आकाशाच्या पलीकडे. तो जो निर्माण करता, त्याला अल्लाह म्हणा, त्याला गॉड म्हणा, त्याला परमेश्वर म्हणा, आहे की नाही, त्याला ओम म्हणा, त्याला काही म्हणा, तोच तो ज्याने जमीन आकाशाची निर्मिती केली, ज्याची जाण अंतर्मनात होते, आहे की नाही. तर आपण लक्ष आकाशाच्या पलीकडे देऊया. समजा आपण चंद्राच्या जमिनीवर आहो आणि चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत आहे. त्या पर्वताच्या उंच टोकाला जाऊन बसलो आहे डोळे मिटून, आणि डोळे मिटून बसलो आहे पर्वतावर. आणि ज्यावेळेला डोळे उघडू त्यावेळेला आपल्याला समोर आकाश दिसेल. बस चारी बाजूनं आपल्याला आकाश दिसेल. तर फक्त त्या आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता आहे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात आहे, है की नाही. तर त्याच्याशी तिथं कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा, या गाण्याला मदती घेऊन, या गाण्याच्या शब्दांना मदतीच घेऊन. आता या गाण्यामध्ये देव हा शब्द बोलला गेला आहे. देव म्हणजे देणारा, आहे की नाही. माणसं माणसात देतात, प्राणी प्राण्यास देतात, माणसं प्राण्यास देतात, पक्ष्यास देतात, आहे की नाही. परंतु प्रथम देणारा कोण? देव. देवघेव ह्या शब्दातून देव हा शब्द आला. तर प्रथम देणारा जो देव आहे तो आकाशाच्या पलीकडे आहे, ज्याची जाण अंतर्मनात होत आहे, आहे की नाही. तर त्या देवाला आपण स्मरणात घ्यायचं आणि त्याला मागायचं. काय मागायचं ते आता हे शब्द मी तुम्हाला सांगतोय. ध्यान लावा. चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत आहे की नाही. त्या उंच पर्वताच्या टोकाला जाऊन आपण बसलो आहे डोळे मिटून. डोळे उघडले, आकाश दिसतोय. आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता, तो आपला परमेश्वर, ज्यानं आपल्याला निर्माण केलं, हो की नाही. जसं आपण एक रोबो तयार केला आणि त्या रोबोला आपण पाहतोय की मी तयार केलं आहे, माझ्या चांगल्या शब्दांना तो चांगलं फॉलो करतो आहे की नाही. मला आवडेल तो माझा रोबो. त्याच पद्धतीनं अशाच नजरेतून परमेश्वर तुम्हाला पाहिल, हो की नाही. कधी? या गीताच्या शब्दावर तुम्ही फॉलो करताल, या गीतांच्या शब्दाला ज्यावेळेला फॉलो करताल. तर ऐका ते शब्द.
रोग तना नगर, रोग मना नगर, रोग तना नगर, रोग मना नगर, नग 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 दुखन आजारपण, आजारपण, नग 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 नगर, देवा 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 नगर, नग 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 असलं म्हातारपण, मला म्हातारपण, ए देवा नग मला म्हातारपण. हे मागणं मागायचं आहे. हे मागणं मागितल्यानंतर काय होईल, इच्छा न निश्चय, निश्चय ठाम झालं की नीती तयार झाली, नीती पक्की झाली, त्यावेळेला भाग्य तयार होतं. आणि हे भाग्य कधी पूर्ण होतं, भाग्याची एक परीक्षा येते, त्या परीक्षेला, परीक्षा म्हणजे काय, टॉर्चर येईल थोडंसं, त्या टॉर्चरला फॉलो करायचं, त्याच्यामध्ये उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर, भाग्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर काय होतं, दैव वाढलं जातं. याला अरबीमध्ये किस्मत म्हणतात, आहे का नाही. दैव म्हणजे किस्मत, किस्मत वाढली जाते, दैव वाढलं जातं. आणि या दैवाला ऑर्डर देणारा कोण, तोच तो, आहे का नाही, तोच निर्माता. तर ही त्यालाच आपण निसर्ग म्हणतो, आहे की नाही. तर त्या निसर्गाला कनेक्ट व्हायचं कसं, आकाशापलीकडे ध्यान घेऊन. तर आपण समजूया, रोग तना नग नगर, रोग मना नगर, नग 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 देवा म्हातारपण. मित्रांनो, म्हातारपण चेष्टा नाही, म्हातारपण खूप त्रासदायक आहे. केलेलं जेवण पचत नाही, बुद्धी चुकीच्या विचाराकडे धाव घेते. आत्ता जर आपण विचारांना ते रूट दाखवलं नाही चांगले, तर म्हातारपणी काय काय होतं ते सांगतोय. आत्ता चांगले आपण घ्यायचं, चांगलं आयुष्यात घेऊन आपलं स्वतःचं चांगलं करायचं प्रथम, नंतर हळूहळू आपल्याद्वारे दुसऱ्याचं व्हायला सुरू होतं. सिस्टम आहे, सिस्टमला, निसर्गाच्या सिस्टमला फॉलो करायचं. तुम्ही कुठल्याही समाजामध्ये जावा, राहावा, काही फरक नाही. फक्त जे पुस्तकं तुमच्या समाजामध्ये आहेत त्याला फॉलो करा. त्याच्यामध्ये थोडासा फार बदल आहे, जास्त करून नाही आहे, थोडाफार आहे. त्या गोष्टी बाजूला सारा आणि जे सेम आहे त्याला फॉलो करा. आणि एकत्र मनुष्य जात, मनुष्य निर्मितीची जात, माणसामध्ये जाती नाहीत, मनुष्य निर्मितीमध्ये जात आहे. मनुष्य निर्मितीमध्ये जाती नाहीत, मनुष्याची जात आहे, है की नाही. प्राण्याची जात, पक्ष्याची जात, मनुष्याची जात. मनुष्याची जात नाही आहे, मनुष्य निर्मितीची एक जात आहे की नाही. जसं पक्ष्याची जात, जसं प्राण्याची जात, तसं मनुष्य निर्मितीची एक जात. तर मनुष्य निर्मितीच्या जातीमध्ये आपण राहायचं, माणूस बनायचं. माणसामध्ये, मनुष्य निर्मितीमध्ये जाती नाहीत, मनुष्याची जात आहे, मनुष्य निर्मितीमध्ये जाती नाहीत. मनुष्य निर्मितीमध्ये काय, समाज आहे. तर सर्व समाजाला एकत्र केल्यानंतर एक जात तयार होते, त्याला माणसाची जात होतं. तर माणसाच्या जातीप्रमाणे आपण राहायचं, आहे की नाही. त्या परमेश्वराचा, त्या अल्लाचा, त्या गॉडचा संदेश जो आहे आपण सर्वांनी मिळून फॉलो करायचं. भले आपण कुठल्याही समाजामध्ये असो, कारण सर्व बुद्धी समान नसते.
कोणाची बुद्धी कमी विचार करते, जास्त विचार करू शकत नाही, जास्त विचारांची त्याची स्टेप नसते आणि त्याच्या विचारांना गती मिळत नाही की तिथपर्यंत तो विचार करू शकेल ज्याच्यामुळे त्याचं भलं होईल. तर आपण चांगल्या गोष्टीला सांगत राहायचं आणि त्यामुळं काय होतील, ज्यांची बुद्धी चालत नाही ते सुद्धा हुशार होतील, आहे की नाही. सारखं ऐकून 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 ती विचारसरणी बनली जाते. तर आपण चांगल्या गोष्टीला फॉलो कसं करायचं, चांगलं ऐकून, चांगलं ऐकल्यानंतर चांगलं बोलायचं, चांगलं बोलल्यानंतर आपली बुद्धी तशी बनते, आहे की नाही. मग आपलं सगळं चांगल्यात रूपांतर होतं. बुद्धी, अंतर्मन, आहे की नाही, वरमन, याच्यामध्ये सगळं चांगल्या गोष्टी येण्यात चालू होते. का तर जे तुम्हाला आवडतं ते तुमच्या नीतीस, तुमच्या इच्छेस, तुमच्या निशीस भाग्य वाढलं जातं, आहे की नाही. आणि त्या भाग्याचं रिझल्टही मिळत असतं. तर चांगलं घ्या, चांगला रिझल्ट घ्या, वाईट घेतलं तर वाईट रिझल्ट येतं. तर मित्रांनो, म्हातारपण, ऐकूया म्हातारपणाचे किस्से. म्हातारपणी मुलगा असून सुनेसमोर एक म्हातारा बसलेला आहे आणि किचन रूममध्ये सुनेकडून भांडं पडलं. तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला भांडं किचन कट्ट्यावर खाली पडलं, फिरतं ना ते, तर पहिल्यापासून ज्याला निगेटिव्ह विचार करण्याची जी सवय होती, त्या विचारसरणीला ते भांड्याचं जे साऊंड आहे, ते फिरणं जे आहे, इतकं फिरवतं की तिथं मर्डरसुद्धा होऊ शकतं. इतकं बेकार त्रास होतो डोक्याला म्हातारपणी. आत्ता जर आपण त्या विचारसरणीला सरळ केलं नाही तर तेवढा त्रास सुरू होतो म्हातारपणी. हे उदाहरण झालं. याच पद्धतीनं कोणतेही चुकीचे शब्द, जशी बुद्धी बनली आहे पहिल्यापासून, त्या चुकीच्या शब्दांना फॉलो करत आला जो म्हातारा, आणि मुलाकडून त्या गोष्टी होणार आहे तिथं ठणकतं त्याचं. मी एवढा त्रास भोगायला लागलो त्या गोष्टीमुळं, त्याला करू नको म्हणतो तर करतंय, तिथं एक पेटलं जातं. मग मुलाचं आणि बापाचं रणयुद्ध चालू होते. कशामुळं? याच चुकीच्या विचारामुळं. चुकीच्या गोष्टीनं, आता तुम्ही लघवी करता, लघवीला जातो ना आपण, नकाशाच काढतो, आहे की नाही. छेद आहे, त्या छेदमध्ये लघवी करायची. जसं आपण परसागडला जातो ना, पाणी घेतो, त्या पद्धतीनं लघवी केल्यानंतर सुद्धा पाणी घ्यावं. याच्यामुळं त्वचेला आयुष्य लाभतं. का तर ते अवघड जागेत खूप सारी हीट जमा झालेली असते, त्यामुळं
ती त्वचा जीर्ण होते जास्त हीटमुळं. तर त्याला जर गालवा दिला तर त्याचं आयुष्य वाढत असतं, आहे की नाही? तर पहिल्यापासून जर तुम्ही चुका करत आला तर म्हातारपणी चूक कुठेही लगीव करणार नाही. मग नंतर शरीर साथ देणार नाही, उठता येणार नाही, बसता येणार जागेवरच. आणि लघवीचा दुर्गंध किती घाण असतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर नीती आत्तापासून जर आपण केली, लघवीला गेल्यानंतर पाणी घ्यावं, जसं आपण संडासला गेल्यानंतर पाणी घेतो त्या पद्धतीनं लघवीला गेल्यानंतर लघवीची जागा धुवावी, आहे की नाही? लघवीवर नाही, लघवीच्या जागेवर, लघवी जिथून निघते त्या जागेवर त्या त्वचेवर पाणी टाकावं, म्हणजे त्यात गारवा निर्माण होतो. आणि त्वचेला काय होतं, हीटमुळं जी गरम झालेली असते त्वचा, त्याला गारवा मिळून तिथलं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर राहतं. दिवसातून कमीत कमी 5 वेळा हातपाय धुत राहावे. याच्यामुळं जे आपले काय म्हणतात त्याला कोपरे असतात, कोपरे जो बोटाची नखं, नाक, डोळे, पापण्या जे आहेत ना, हे तर सगळं, हे केस, हे सगळं हीट आहे, हीट निघत असते इथून. का तर इथून स्लो रक्त जे धावत असतं, लो ब्लड प्रेशर स्लो चालत असते. त्या लो ब्लड प्रेशरला जर आपण गारवा दिला पाण्याने तर एकदम ते सुरळीतपणे चालतं. लो ब्लड प्रेशरमध्ये रक्त घट्ट असतं, आहे की नाही? तर त्या घट्ट झालेल्या हीटमुळं घट्ट होतं ना, तर त्या हीटला जर आपण गारवा दिला तर रक्त एकदम पातळ होऊन सुरळीत ज्या गतीला 72 ठोके मिळतात हृदयाला त्या गतीनं रक्त व्हायला लागतं. तर हे आरोग्याचं रहस्य आहे. तर या रहस्याला आपण जर फॉलो केलं, यात कुठल्याही समाजाचा कोणीही असो, फक्त चांगलं घ्यायचं आहे, चांगल्याला फॉलो करायचं आहे. कुठल्या समाजात काय करतात याच्याशी मतलब नाही. जे आपल्याला वेदामध्ये मिळतं, जे आपल्याला कुराणमध्ये मिळतं, जे आपल्याला एंजलपासून झालेलं बायबलमध्ये मिळतं, त्याला फॉलो करायचं आहे. बाकी कोणाचं ऐकायचं नाही, आहे की नाही? माझंसुद्धा चुकीचं ऐकायचं नाही. जे करेक्ट वाटतं, जे मनाला, अंतर्मनाला, बुद्धीला बरं वाटतं आणि सत्य वाटतं ते घ्यायचं आपल्याला. मी आता काहीही बोलीन त्याला फॉलो करायचं नाही. माझ्या शब्दाकडे सुद्धा लक्ष द्या. चुकीचे शब्द आले तर त्या चुकीच्या शब्दांना कधीही फॉलो करायचं नाही, माझ्या स्वतःच्या सुद्धा, आहे की नाही? तर सत्य ज्या वेळेला येतं ते मनाला बरं वाटतं, करेक्ट वाटतं. आणि जे करेक्ट वाटतं, बरं वाटतं, समाधान देतं, त्याला फॉलो करायचं, आहे की नाही? जोपर्यंत समाधान मिळत नाही, जोपर्यंत करेक्ट वाटत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला फॉलो करायचं नाही, आहे की नाही? परिस्थितीनुसार वेळ, काळ, समय आणि स्थितीला गृहीत धरून जी जगण्याची पद्धत परमेश्वराने प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये टाकलेली आहे, आहे की नाही? ती घ्यायची, चांगलं घ्यायचं. असत्य दिसेल सोडून टाकायचं, वाद घालायचं नाही. वादामध्ये आपलीच बुद्धी खराब होते, आहे की नाही? चांगलं वाटतं चांगलं घ्या, वाईट वाटतं सोडून द्या, संपलं, विषय कट. तर पुढं गाणं कसं आहे, आपण मागितलं परमेश्वराला, काय मागितलं? रोग तना नगर, रोग मना नगर, नग 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 असलं, नग 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 दुखणं, आजारपण,
नग 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 देवा नगर असलं म्हातारपण. आहे ना, ते भांडं फिरतं ना, तशी बुद्धी चुकीच्या विचाराकडे जाते, ठणका मारतं डोक्यात. हे झालं हृदयाची स्पंदनं. कोणी जरा जरी वाईट बोललं, डायरेक्ट अंतर्मनात, डायरेक्ट श्राप लागतं. लक्षात ठेवा, मनाला आईवडिलांना कधीही दुखवायचं नाही म्हणतात ना, ते यासाठी डायरेक्ट अंतर्मनात उतरते. त्याचा रिझल्टही लगेच येतो. मित्रांनो, हसायचं नाही, हे सत्य आहे. हसू येते ती ॲक्शन बघून. खूप नजारे बघतो ना, मला ते समजलं जातं की बाबा आता काय होणार आहे ते, आहे की नाही. तर म्हातारपण सोपं नाही आहे. आत्ता वाटते माझ्या चुकीच्या गोष्टी घेऊन घेऊन अंतर्मनात आपण जखम करतो आहे, आणि ती जखम एकदा चिघळायला सुरुवात झाली ना, त्याची दुर्गंधी बुद्धी, शरीर आणि अंतर्मनातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. म्हातारपणी दुर्गंधी येते ना, ती दुर्गंधी आहे. तर असं जगायचं, त्या म्हातारपणाचं कातन सोडत राहायचं. कातन सोडण्याची सिस्टम काय आहे? प्रत्येक वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर, 35 वर्षानंतर शरीरामध्ये आम्लपित्त वाढण्यास सुरुवात होते. प्रत्येक 2 महिन्यात, 35 वर्षानंतर प्रत्येक 2 महिन्यात ते आम्लपित्त वाढत असतं. त्या वाढल्यानंतर, आम्लपित्त वाढल्यानंतर त्याला जर सुकवलं नाही, त्या आम्लपित्ताला जर सुकवलं नाही, त्या आम्लपित्तावर न सुकता त्याच्यावर जेवलो, पाणी पित राहिलो, तर ते रक्तामध्ये जाऊन म्हातारपण शरीराला आणण्यास सुरू करतं. म्हातारपण म्हणजे काय? ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीज, हार्ट अटॅक, ब्रेन ट्यूमर, आहे का नाही, कॅन्सर, TB, या सगळ्या गोष्टी चालू होतात वयाच्या 35 नंतर. तर हे सगळे रोग व्याधी येऊ नये, मरणापर्यंत बॉडी सलामत राहावी, ठीक राहावी, आरोग्यदायी राहावी, याचा प्रयत्न आपण करत राहायचा आहे. तरच आपण म्हातारपणाच्या त्रासापासून मुक्त होऊ. म्हातारपणाच्या एक एक गोष्टी अशा आहेत, मी सांगत राहणार आहे. हे गाणं मी आता का तर लाईव्हवर सारखे नवीन लोक येतात, तर त्यांनाही ते सगळं माहिती पाहिजे असते ना. तर थोडंसं इंट्रोडक्शन, तेच ते मी बोलत राहतो ना, ते थोडंसं असतं का तर ते बोलावं लागतं जे नवीन लोकांसाठी, आहे की नाही. नवीन लोकांचाही त्या गोष्टीशी परिचय व्हावा यासाठी. तर गाईज, पुढं ऐकूया आपण गाणं. रोग तना नगर, रोग मना नगर, नग 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 दुखन आजारपण, नग 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 नगर, देवा 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 नगर, नग 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 असलं म्हातारपण, मला म्हातारपण, ए देवा नग मला म्हातारपण, आहे ना. मूडमध्ये मी गात नाही आता, नंतर मूडमध्ये गाण्याचं मी इंट्रोडक्शन देतो आहे. शब्द कसे आहेत हे शब्द घेऊन आपल्याला ज्यावेळेला रेकॉर्डिंग पूर्ण होईल, प्रोग्राम ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी तुम्हाला थीममध्ये घेऊन जाणार आहे, आणि त्या परमेश्वराशी कनेक्ट होण्याचा मार्ग दाखवून त्याच्याशी कनेक्ट करणार आहे. कळलं का? लक्षात आलं? ते समाधान सर्वांना देणारा मी कार्यक्रमद्वारे. तर पुढे शब्द कसे आहेत गाण्याचे? देवा तुझ्या निर्मितीला
धीर का नाय, मनावरच्या आशेला बांध का नाय. धीर सोडून त्रास घेई, आजार अंगी घात देई, आजार अंगी घात देई. भंग मन हे नगर. भंग मन याचा अर्थ आहे का? दुभंगत मन. वर्मन काय होतं? तुटलं जातं, तुकडे होते. दिल के तुकडे हजार वेळ म्हणतात ना. कुठली चुकीची गोष्ट अंतर्मनावर एक्सेप्ट झाली, कबूल झाली, त्या चुकीच्या गोष्टीला राजी झाली, तर मन कसं होतं? दुभंगलं जातं. कुठं जायचं, कसं करायचं, काय करायचं, इकडं दुविधेमध्ये पडत नाही तसं. तर भंग मन हे नगर, तंग जीव नगर. भंग मन हे नगर, तंग जीव नगर. नग 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 झुरन मनदासपण, मनदासपण. नग 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 नगर, देवा 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 नगर. नग 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 असलं म्हातारपण, मला म्हातारपण. ए देवा नग मला म्हातारपण. तर या पद्धतीचं हे गीत, असे गीत आहेत ज्याच्यामुळं मनशांती, समाधान, आरोग्य लाभणार आहे. तर चांगल्या गोष्टीला फॉलो करूया, चांगलं आपलं स्वतःचं करूया. दुसऱ्याचं चांगलं इच्छल्यामुळं आपलंही भलं होतं, हे रहस्य जाणून घेऊन ह्या रहस्याला आपण फॉलो करूया. तर चला गाईज, आज एवढंच. परत भेटूया याच वेळेस, याच ठिकाणी, अशाच गोष्टी सहित आणि नवीन सुंदर गाण्यासहित. ओके, गुड बाय, नमस्कार, अल्लाह हाफिज, सत श्री अकाल, गुड बाय.